त्या फेसाळत्या पाण्यात चालता चालता नीरजाचं मनही प्रेमानं चिंब भिजून गेलं. पावलांना स्पर्श करणाऱ्या पाण्याप्रमाणे उबदार वाटत होतं. आनंदीचा हात घट्ट धरत तिनं वीणाच्या मनातला गैरसमज धुवून काढण्याचं मनोमन ठरवून टाकलं. निर्मळ मनाच्या आनंदीवर उगाचच किलमिश नको म्हणून वीणा व अजितला न दुखावता. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण श्वेता कुलकर्णी यांची ना खंत ना खेद ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. ओवीला झोप येत नव्हती म्हणून ती नीरजाच्या मागे लागली. आजी गोष्ट सांग म्हणून. जवळच बसलेला ऋषी हसून म्हणाला, ओवी, आपली आजी काही पूर्वीच्या आजींसारखी नाही. काही भजनाला जाणारी, नऊवारी नेसणारी, पर्यांच्या राजकुमारांच्या गोष्टी सांगणारी. माझी आजी होती बाबा तशी. ऋषीचं बोलणं ऐकून नीरजा लगेचच उद्गरली. तर दोघी आज्या होत्या बाबा तशा. आम्ही काय पंजाबी ड्रेसवाल्या, भिशी, महिला मंडळात जाणाऱ्या, ट्रीपला जाणाऱ्या आज्या. मग काय झालं आजी? ओवी आपले चिमुरडे हात नीरजाच्या गळ्यात टाकत म्हणाली, तू तुझ्या मैत्रिणींच्या गोष्टी सांग. त्या नाही का खरा मित्र, माझी लाडकी मैत्रीण वगैरे. हो ग, खरंच, नीरजा ओवीला मिठी मारत म्हणाली. तितक्यात अर्पिता ओवीसाठी दूध घेऊन आली. ओवी, दूध पिऊन घे आणि चटकन झोप बघू. नाही, आजी मला गोष्ट सांगणार आहे, ओवी लाडीवाळ स्वरात म्हणाली. मैत्रिणींची. बरं, अर्पितानं म्हटलं, तू दूध पिऊन घे, मग आजी गोष्ट सांगेल. हो ना आई? हो, तोपर्यंत आठवते हा गोष्ट. नीरजानं ओवीला सुनेच्या ताब्यात दिलं आणि पूर्वीचे दिवस आठवू लागली. कितीतरी मैत्रिणी आपल्या, काही शाळेतल्या, काही कॉलेजातल्या, काही गल्लीतल्या शेजारी राहणाऱ्या, नोकरी करतानाच्या सहकारी, काहींशी फक्त ओळखीपुरती कामापुरती मैत्री, तर काहींशी जिव्हाळ्याची. मनातल्या गुजगोष्टी बोलून दाखवाव्या अशा 3-4 जणी. लहानपणी 2 जणी म्हणजे एकूणात काय 50-60 जणींपैकी 7-8 मैत्रिणीच जवळच्या. या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचूया म्हणत लहानपणी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून घरामागच्या भल्या मोठ्या आवारात खेळत असू आणि फाटकातून बाहेर पडल्यावर मोठी मोठी झाडं असलेली मोकळी जागा. बुचाची फुलं जमिनीवर रांगोळी घालत. गुलमोहर, बहावा, चिंच, पिंपळ, वड सर्व वृक्षराजी. टोप्या गोळा करून त्याचे हार बनवत असू आणि खरोखरच बकुळीची ही झाडं होती. ती मंद सुवासिक फुलं गोळा करून गजरा बनवत असू. आत्ता गोव्याला गेलो तेव्हा तिथल्या देवळात बघितला बकुळीचा गजरा, चाफा. कुठे असतील त्या दोघी? नीरजाच्या मनात आलं. आजी, माझं दूध पिऊन झालं. ओवी नीरजाजवळ आली. वा वा, नीरजा हसत नाटकीपणे म्हणाली. आमच्या राजकन्येचं दूध प्यायलं? शाबास. आता आता गोष्ट, ओवी हट्टानं म्हणाली. सांगते हं. आम्ही तिघी मैत्रिणी होतो तेव्हा. आनंदी, वीणा आणि मी. एकत्र खेळायचो, फिरायचो आणि एकत्र जेवायचोही. कारल्याची भाजी मला मुळीच आवडायची नाही, पण आनंदीच्या आईनं मला सवय लावली. आनंदी अभ्यास करायची नाही. वीणाच्या आईनं तिला अभ्यास शिकवला. आणि गंमत म्हणजे वीणा छान स्वयंपाक करायची. पुढे आनंदी शिक्षिका झाली आणि वीणा हॉटेलवाल्याची बायको. अर्थात हॉटेलवाला हे गमतीनं हं, तिच्या नवऱ्याचं मोठं हॉटेल म्हणून. नीरजा तिला गोंजारत म्हणाली. ओ हो, ओवीनं आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. मी पण छान स्वयंपाक करणार, मग मला रोज रोज हॉटेलात जेवायला मिळेल. तुझी वीणा पण रोज हॉटेलात जेवते तशी. तिचं बोलणं ऐकून तिघांनाही जोरदार हसू फुटलं. बाईसाहेब, त्या वीणा आजीला स्वयंपाक करावा लागतो हॉटेलात. तुलाही मग हॉटेलात स्वयंपाक करावा लागेल, अर्पिता हसत म्हणाली.
येणाऱ्या सगळ्यांसाठी, म्हणजे जेवायला येणाऱ्यांना. नको नको. ओवी एकदम हाताची घडी घालून उभी राहिली. मी पण अभ्यासच करीन आणि शाळेत शिकवेन. हो ना, मग अभ्यास करा भरपूर. आता झोपा. आजी, उद्या छान छान गोष्ट सांग बरं. ओवीनं नीरजाला बजावून सांगितलं. अर्पिता ओवीला घेऊन झोपायला गेली. नीरजाच्या मनात काहूर माजलं होतं. कुठे असतील आता या दोघी? कॉलेजातल्या काही मैत्रिणी सापडल्या सोशल मीडियावर. तशा या दोघी सापडतील का? काय झालं आई, तुला झोपायचं नाही का? हो रे, पण ओवीमुळे मी पण माझ्या मैत्रिणींमध्ये गुरफटले बघ. तुला सापडतील का रे सोशल मीडियावर? बघ ना, आनंदी देवधर आणि वीणा परांजपे. आई, त्यांची सासरची नावं आहेत काही. बघ तरी, नीरजा म्हणाली. बरं, ऋषीनं म्हटलं. तुझा मोबाईल बघू आणि ॲप उघडून बघतो. ऋषीनं नीरजाचा मोबाईल घेतला. तुझ्या शाळेचं नाव? नाही रे, त्या शाळेत नव्हत्या. आम्ही एकाच गल्लीत शेजारी राहायचो. आमचे वाडे लागूनच होते. किती मज्जा यायची. लाकूड की लोखंड, छापापाणी, लपाछपी सतत खेळायचो बघ. त्या गहीवरून जात म्हणाल्या. आठवणींचा पूर बाण फुटून वाहत होता. सासरचीच आडनावं आहेत रे. नाना चौक? ऋषीनं विचारलं. नाही रे, नाना चौक नाही, तो पत्ता नंतरचा. तिवंधा चौक रे, नीरजा म्हणाली. आणि आता रंगपंचमीचा सण आलाय बघ. आमच्या चौकात रहाड खोदतात. खूप धमाल यायची रे लहानपणी. रहाड? हो, अक्षरशः 30 फूट खोल आणि तेवढाच रुंद खड्डा खणलेला असतो. त्यात रंगाचं पाणी. मग सर्वजण मिळून रंग खेळतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यात बुचकळून टाकतात. आम्ही लहान होतो तेव्हा खूप डुबक्या मारायचो बघ. घरून आंघोळ करून आलो तरी बघायला जायचो. मग परत कुणीतरी त्या पाण्यात ढकलून द्यायचं, कुणीतरी धरून ठेवायचं. बुडू देत नव्हतं. काळजी घ्यायचे. मग घरी पुन्हा आंघोळ. नीरजाच्या चेहऱ्यावर चमक दिसून येत होती. तिच्या डोळ्यांसमोर तेव्हाचं दृश्य तरळत होतं. आत्ता या क्षणी ते आयुष्य पुन्हा जगण्याची तळमळ दिसून येत होती, जे अशक्य होतं. ऋषी पुटपुटला. हे बघ, वीणा परांजपे अन आनंदी देवधर सापडली बघ. त्यानं नीरजाच्या हातात मोबाईल सोपवला. त्यांचे फोटो बघतच नीरजाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांचे टेलिफोन नंबर तिनं डायरीत टिपून घेतले, मोबाईलमध्ये सेव्ह केले आणि दुसऱ्या दिवशी फोन करायचं ठरवलं. दुसरा दिवस उजाडला, तोच नव्या उत्साहानं भरलेला. अर्पिता, ऋषी दोघंही कामावर गेले. ओवी शाळेत. नीरजा एकटीच होती घरात. नेहमीप्रमाणे तिने मोहनला फोन केला. मोहन, तिचे पती. त्यांच्याशी बोलल्यावर नीरजाला बरं वाटलं. ते सध्या ऑफिसच्या कामानिमित्त परदेशी गेले होते. अर्पिताचा फोन आला, नाश्ता करून घ्या म्हणून. अर्पितानं केलेले पोहे नीरजानं खाल्ले. गोळी घेतली. आता ती निवांत होती ओवी येईपर्यंत. नीरजानं वीणाचा नंबर डायल केला. बराच वेळ रिंग होत राहिली. शेवटी एकदाचा फोन उचलला गेला. नीरजानं ओळख सांगताच वीणा हरखली. तिचा उत्साह नीरजालाही जाणवला आणि दोघीही भान विसरून गप्पा मारू लागल्या. वीणा पुण्यातच राहत होती. दोघींनी भेटायचं ठरवलं दुसऱ्याच दिवशी. नीरजानं वीणाकडे जायचं ठरवून टाकलं आणि तिच्याकडे गेल्यावरच आनंदीला फोन करायचं ठरलं. कारण आनंदीच्या माहितीत ती मुंबईत राहत असल्याचं वाचलं होतं. फोन झाल्यावर नीरजा स्वतःवरच खुश झाली. किती आनंद मिळाला आज. दोन्ही हात पसरून कवेत घ्यावा असा. आईनं शिवलेला सुती झगा, त्यावर आजीनं काढलेला कशिदा, अशा झग्यात नीरजा खेळायची, बागडायची. वीणा, आनंदी दोघींना नीरजाचे झगे खूप आवडत. मग एकदा नीरजाच्या आईनं दोघींना नवरात्रात बोलावून कुमारिका म्हणून छान गोडाधोडाचं जेवण दिलं
आणि तसेच झगे दिले. एकदा आनंदी वीणावर रुसली होती म्हणून वीणाची आई तिची समजूत काढायला गेली, तेव्हा दोन्ही आयांच्या रंगलेल्या गप्पा. कारण एकमेकींकडे जायला वेळ होताच कुठे, क्वचितच एकमेकींकडे जाणं होई. खरोखरच इतके दिवस आपल्याला का सुचलं नाही? नीरजाला हातातून निसटून गेलेल्या क्षणांची खंत वाटू लागली. दुसऱ्या दिवशी अर्पिता जराशी लवकर आली. ती आल्यानंतर नीरजा वीणाकडे गेली. वीणाचं घर वाड्यात, त्यांचा स्वतःचाच वाडा. 2-4 भाडेकरू असावेत. वीणाचं घर चांगलं मोठं, सुधारणा करून घेतलेलं. घरात प्रवेश करताच जाणवणारी समृद्धी मनाला शांतता देत होती. नीरजाला पाहून वीणा तिच्या गळ्यातच पडली. बघ ना, पुण्यातच राहत असून आपली गाठभेट नाही. वीणानं असं म्हणतात नीरजा लगेचच उत्तरली, छे ग, आम्ही आता 2-1 वर्षांपूर्वी ऋषीमुळे पुण्याला आलो, नाहीतर आम्ही बडोद्याला होतो. हो, वीणा चकित झाली. पण तुझं लग्न झालं तेव्हा तर तू इथेच होतीस ना? काय करणार, यांची नोकरी बदलीची. नीरजा उसासा टाकत म्हणाली. त्रासदायक होतं खरं, पण खूप ठिकाणी राहायला मिळालं आणि ते शहरही अनुभवायला मिळण्या इतकं. आलेच मी. वीणा आत गेली. खरंच की, किती ठिकाणी राहिलो. बडोदा, जयपूर, लखनौ आणि आता पुणे. तिथली सारी वैशिष्ट्य सवयीची होईपर्यंत, रक्तात भिनून जाईपर्यंत. वीणानं नीरजासाठी खाण्याचे पदार्थ, चहा आणला. अरे बापरे, तू सुगरण आहेस आणि तुमचं हॉटेल आहे म्हणून एवढं सारं आणायला हवं का? नीरजानं तिनं आणलेले पदार्थ पाहून म्हटलं. असू दे ग, वीणा म्हणाली. आपल्या माणसांसाठीच करायचं ग. त्यात तू आवडत्या कालखंडातली जीवाभावाची मैत्रीण, मग तुझ्यासाठी करायलाच हवं ना. आपण आनंदीला फोन करूया का? वीणाचा चेहरा थोडा आक्रसला. तू करशील फोन नंतर, आत्ता आपण गप्पा मारूया. काय झालं वीणा, तू सांगत का नाहीयेस काही? नीरजाच्या लक्षात आलं काहीतरी आहे वीणाच्या मनात. सांग ना. काही नाही ग. तू सांग बघू, मी अजिबात हे काही ऐकून घेणार नाही. नीरजा तिला रागावत म्हणाली. वीणा कसनूस हसली. तुझं लग्न झालं आणि नंतर आमच्या लग्नाच्या जुळवाजुळवीत आमचे आई वडील गर्क झाले. आनंदीसाठी स्थळं पाहतायत म्हटल्यावर आईनं माझ्या अजितदादासाठी विचारलं. तुला तर ठाऊक आहे दादा कसा आहे ते. तरी आनंदीनं नकार दिला. आमचं बोलणंच बंद झालं नंतर. अजितदादा आणि आईला आनंदीचा नकार सहन झाला नाही. दादाचं लग्न पुढे मैथिलीशी झालं. तिलाही छान नोकरी मिळाली. त्याचं छान चाललंय. पण तो ओरखडा कायम राहिला बघ. तू नव्हतीस ना, त्यामुळे तुला काही ठाऊक नाही बघ. नीरजा थक्क झाली. असं काही झालं असेल, घडलं असेल याची कल्पनाच नव्हती. पण आता एवढी वर्ष झाली तरी. वीणा, अगं या गोष्टीला 25-30 वर्ष झाली. अजितदादाचाही संसार छान चाललाय, मग विसरून जायला काय हरकत आहे? नीरजानं तिचं मन बदलण्याचा प्रयत्न केला. नाही ग, आता नकोच वाटतं. आई आनंदीचा किती अभ्यास घ्यायची ठाऊक आहे ना. अजितदादा पण किती चांगला, सरळ मार्गी. तरीही. अगं पत्रिका जुळल्या नसतील. काही नाही ग तसं. आनंदीच नाही म्हणाली. तिला तेव्हा मुंबईचं हे स्थळ आलं ना, मग ती त्यांना हो म्हणाली. वीणाचं बोलणं ऐकून नीरजाच्या लक्षात आलं वीणाच्या मनावरचा घाव सहजासहजी भरून येणारा नव्हे. घे ग, गार होईल. आणि हा विषय तर असा आहे की बराच वेळ जाईल. वीणानं विषयांतर केलं आणि नीरजाचा नाईलाज झाला. नीरजा घरी आली तीच अस्वस्थ मनस्थितीत. ती खुश असेल आपल्या बालमैत्रिणीला भेटून. अशा अपेक्षेत असणाऱ्या अर्पितानं नीरजा घरी आल्या आल्याच विचारलं, भेटल्या का वीणा मावशी? कशा आहेत? छानच असतील ना? ती छान आहे ग, पण. नीरजा पाणी पिताना म्हणाली. पण काय?
अर्पितानं वरण घोटून फोडणीला टाकत म्हटलं, तुम्हाला चिंचगुळाची आमटी आवडते ना, तशी करते. हं, काय झालं सांगा बघू. नीरजाने तिला सारं सांगितलं. काय करणार आता, मी तर ठरवलेलं आनंदीला फोन करायचा, तिलाही इथे एकदा बोलवायचं, तिघींनी मिळून एक तरी दिवस एकत्र घालवायचा किंवा मुक्काम झाले तर उत्तमच. तर वीणा आणि आनंदीचं हे असं. हे बोलताना नीरजाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि ती चटकन म्हणाली, पण जाऊ दे, निदान वीणाची भेट झाली, खूप बरं वाटलं. किती बदललो ना आम्ही. तेव्हापासून आत्तापर्यंत इतकी स्थित्यंतरं घडली. आता प्रौढ झालो. मला वाटतं या वयात तरी वीणा आणि आनंदीनं एकमेकींशी बोलायला काय हरकत आहे. खरंय तुमचं, अर्पिता म्हणाली. जाऊ दे, उद्या आनंदी मावशींना फोन करा, त्यांच्याशीही बोलून बरं वाटेल. हो, करणारच. ऋषी तिथे येतच होता. काय काय करणार आहे. काही नाही रे, आनंदीला उद्या फोन करणार आहे आणि तिला भेटणार आहे. नीरजानं म्हटलं, बघूया कसं जमतंय. वीणा आणि आनंदीमध्ये सर्व ठीक व्हावं. होईल आई. ऋषीनं नीरजाच्या खांद्यावर हात ठेवून किंचित दाबत म्हटलं, नको काळजी करूस. चला, मला भूक लागलीये. हो, मी वाढायला घेते ताट. आई, तुम्ही तोवर कपडे बदलून या, की अशाच या साडीमध्ये बसणार जेवायला. अर्पितानं विचारलं. नाही ग बाई, बदलते. उगीच चुकून काही सांडलं तर निघणार नाही डाग. आणि जेवण झाल्यावर यांना फोन करायचा आहे मला. आज फोन झालाच नाही आमचा, नीरजा म्हणाली. हो, नंतर झोप लागायची नाही लैला मजनूला, ऋषी हसत म्हणाला. अर्पिता, तुझ्या नवऱ्याला आवर बघू, नीरजा मिश्किलपणे म्हणाली. आधी नव्हता असा, तू आल्यावर तुझ्या प्रेमात बुडून असं बोलायला शिकलाय बघ. आईला असं बोलतोस. तुम्हीच बघा बाई, अर्पिता गमतीनं म्हणाली. मी कसं जमवून घेते ऋषीशी. छान, नीरजा अर्पिताच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. मी आलेच. नीरजा कपडे बदलून आली. हसत खेळत जेवणं झाली. मोहनरावांशी फोन झाला. दुसऱ्या दिवशी तिनं अगदी आतुरतेनं आनंदीला फोन केला. अनाहूत नंबर पाहून आनंदी गोंधळली. फोन घ्यावा की न घ्यावा या संभ्रमात पडली. पण फोन वाजायचा थांबत नव्हता, म्हणून नाईलाजानं तिनं फोन उचलला. हॅलो आनंदी, मी नीरजा बोलते. नीरू, 30 वर्षांपूर्वींची. नीरजा भराभर बोलू लागली. न जाणो, कदाचित हिनं फोन ठेवला तर. ओळखलंस का मला? रामाच्या मंदिराच्या पाठीमागच्या गल्लीत राहायचो आपण, राठी शाळेत जायचो. आठवलं ग, अन आठवायला तुला विसरले होते कुठं. आनंदीचा आवाज कानावर पडताच नीरजा स्वस्थ झाली. चला, निदान आनंदी फोनवर सापडली तरी. कुठे असतेस तू? मी आता पुण्याला राहते. तू कशी आहेस? नीरजानं शांतपणे बोलायला सुरुवात केली. तू कुठे राहतेस? मुंबईत? ठाकूरद्वारला. दोघींच्या गप्पा झाल्या आणि अर्थातच भेटायचं ठरलं. नीरजानं मुंबईला यायचं असं ठरलं. नीरजाचं मन उल्हसित झालं. चला, आपण वीणाला आनंदीला भेटायचं ठरवलं नव्हतं, निदान फोनवर बोलणं होईल असं वाटलं होतं आणि भेट सुद्धा होते आहे. वीणाशी भेट झाली, आता आनंदीशी होईल. आपल्याला जाण्या येण्याची दगदग होईल, पण हरकत नाही. संध्याकाळी तिनं ऋषीला आनंदीला भेटायला जाणार असल्याचं सांगितलं. कधी जाणार आहेस? ऋषीनं कॉफीचा घोट घेत विचारलं. आज दिवस नीट ठीकठाक गेल्यानं तोही गप्पा मारण्याच्या मनस्थितीत होता. एरवी ऑफिसमधले काही ना काही ताणतणाव, नाहीतर सहकाऱ्यांची मतभेद असं काहीसं असलं की तो जरा वेळ शांत बसत असे. ठरवलं नाही, पण या आठवड्यात कदाचित. गुरुवारी? ऋषीनं विचारलं. गुरुवारी शाळा नाही, सुट्टी आहे. अर्पिता घरी थांबू शकेल आणि तुझ्या मैत्रिणीलाही सुट्टी असेल. तेव्हा जमत असेल तर मी तुला ट्रेनमध्ये बसवून देईन. पाऊसही कमी आहे सध्या, नाहीतर मुंबईचा पाऊस म्हणजे नको नको होतो.
ठीक आहे, विचारते. ओवी नीरजाच्या मांडीवर जाऊन बसली. आजी, तू भूर जाणार? हो, मी भूर जाणार, नीरजानंही खेळकरपणे म्हटलं. पण तू लगेच ये हं. हो ग, नीरजानं अर्पिताला हाक मारली. अर्पिता. अर्पिता स्वयंपाकघरात भेंडी चिरत होती. ती भाजी चिरता चिरता आली. मी गुरुवारचा विचारू का आनंदीला? हो, चालेल ना, मला सुट्टी आहे. मी आणि ओवी आईकडे जाऊ मग. बरं झालं, नीरजा ओवीला म्हणाली. मग दुसऱ्या आजीकडे जाणार तर? हो, ओवीनं लाडीक सूर आळवला. तू नाहीस ना? भेंडी चिरतेस का? नीरजानं अर्पिताच्या एका हातात सुरी एका हातात भेंडी बघत विचारलं. भेंडीची भाजी करते. मी करते, पोळ्याही करते. कणिक आहे ना? नीरजानं तिला निश्चिंत करत म्हटलं. दमली असशील तू. आज तुला 2-4 ठिकाणी जायचं होतं ना? हो, जाऊन आले ना. एका ठिकाणी काम झालं तर बाकीच्यानी पुन्हा बोलवलं आहे. अर्पिता एका खाजगी शाळेत नोकरी करत होतीच, परंतु त्या सोबतीनं ती व्यवसायही करत असे. तिला त्याची आवड होती. नीरजा स्वयंपाकघरात गेली. अर्पिता, ऋषी, ओवी गप्पा मारत बसले. नीरजानं उरलेल्या भेंड्या चिरून भाजी फोडणीला टाकली. कुकर झालाच होता. तिनं पोळ्या करायला घेतल्या. पोळी लाटता लाटता तिला आईची आठवण झाली. टम्म फुगलेल्या पोळीवर तुपाची धार, साखर पेरून आई लहानग्या नीरूला पोळी द्यायला येई. खेळण्याच्या नादात नीरू ती पोळी नाईलाजानं भराभरा खात असे. आता आई क्षणभरही बघायला मिळणार नाही, या कल्पनेनंच नीरजाला भडभडून आलं. सगळं बालपण अगदी साध्या घरात साधेपणानं गेलं तरी किती आनंददायी होतं. पुन्हा ते दिवस येणे नाही. कालचक्र उलटं फिरवता येत नाही म्हणतात. तसं फिरवता आलं असतं तर प्रत्येकानं ते उलटं फिरवलंच असतं, नाही का? आणि जगन्नियंत्यानं तसं होऊ नये म्हणून कालचक्राची दिशा मागे करता येणार नाही अशी व्यवस्था केली असणार. पण प्रकाशाच्या किरणांद्वारे प्रतिबिंब किंवा तत्सम प्रकारे अवकाशात कुठेतरी या घटनांच्या प्रतिमा उमटत असतात म्हणे, आणि तो घटनाक्रम तसा सुरू असतो असं तिनं कोणत्या तरी पुस्तकात वाचलं होतं. खरंच तसं भूतकाळात डोकावता येईल का? आईच्या आठवणीत विभोर होऊन जातो. मग ऋषी नसतो, ओवी नसते, सर्वच जण हवे हवेसे वाटतात. एकाच कालखंडात सर्व प्रिय माणसं कशी भेटणार? झालं का आई? अर्पितानं येत विचारलं. मी करू का काही? नको, अगं झालंय सगळं. कामात कामं होऊन गेली बघ. तंद्री लागली आणि त्या नादात सगळंच केलं. आमटी, चटणी, नीरजानं म्हटलं. तिनं आनंदीला फोन करून गुरुवारबद्दल विचारलं तर आनंदी हो म्हणाली आणि गुरुवारी जायचं ठरलं. नीरजानं मुक्कामाचं वगैरे ठरवलं नाही. आनंदीच्या घरी कोण कोण असतं, तिचं घर कसं असेल, उगीच आपली अडचण झाली तर म्हणून. आनंदीही वीणाला घेऊन ये म्हणाली नाही. त्यामुळे नीरजाला एकटीला जावं लागणार होतं. नीरजा प्रवासात एकटीच असली तरी प्रवासात कंटाळा आला नाही. वीणा आनंदीमध्ये वितुष्ट असलं तरी आनंदीला भेटायचा उत्साह कमी झाला नव्हताच. बालपणीच्या आठवणी म्हणजे मातीचा सुगंध, पहिल्या पावसानंतरचा रातराणीच्या फुलांचा सुगंध, पाऊस पडून गेल्यानंतरचा स्वच्छ झालेला परिसर, कोकिळेचं कूजन, अशा मनात रेंगाळणाऱ्या सुखद आठवणींचा गोफ. कॉफी आणि सँडविचेसचा आस्वाद घेत नीरजा खिडकीबाहेरचं दृश्य न्याहाळत होती. वातावरण किती आल्हाददायक होतं त्याचं सुख अनुभवत होती. ऋषीनं सांगितल्याप्रमाणे नीरजा टॅक्सी करून ठाकूरद्वारला मोतीवाला चाळीत गेली. दुसऱ्या मजल्यावर चौथं घर. मुंबईतली टिपिकल चाळ. वाळत घातलेले कपडे कठड्यांवर लहरत होते. तुळशीची रोपं, फुलझाडं लावलेल्या कुंड्या, मधला गजबजलेला चौक ओलांडून ती जिना चढून वर आली. आनंदीनं सांगितल्याप्रमाणे घनश्याम नाईक नावाची पाटी असलेला दरवाजा नीरजानं वाजवला. अपेक्षेप्रमाणे आनंदीनंच दरवाजा उघडला. पंजाबी ड्रेस, केसांची पोनी, नीटच चेहरा,
आनंदी किती उत्फुल्ल दिसत होती. पक्की मुंबईकर असावी अशी. ये ये, आनंदीनं नीरजाच्या गळ्यात हात टाकत विचारलं. कसा झाला प्रवास? त्रास नाही ना झाला? अजिबात नाही, नीरजा उद्गारली. मुंबईच्या दमट हवेतला उष्मा तिला लगेचच जाणवत होता. जेमतेम 2 खोल्यांच्या घरात आनंदीनं आपला संसार मांडला होता. मोजकं नेटकं फर्निचर, सर्व कसं टापटीप. छतावरचा पंखा वेगानं भिरभिरत होता. त्या हवेच्या लहरींनी नीरजाला बरं वाटलं. कशी आहेस आनंदी? नीरजानं दरवाजाला लागून असलेल्या लोखंडी पलंगावर बसत विचारलं. तिचे डोळे आनंदानं चमचमत होते. नावाप्रमाणे, आनंदीनं तिच्या हातात कोकम सरबताचा पेला देत म्हटलं. आनंदीचे शुभ्र मोत्यांसारखे दात किती सुंदर दिसत होतेस. तू एकटीच? बाकीचे कुठेत? नवरा ऑफिसमध्ये, मुलगा ऑफिसमध्ये, तिनं हसून सांगितलं. खरं तर त्यांनी संध्याकाळी घरी यायचं की नाही ठरवलंच नव्हतं. तू येणार म्हणून, आपल्याला मोकळं बोलता यावं म्हणून. पण शेजारच्या चंद्रात्रे वहिनी आजच माहेरी गेल्या नाशिकला 4 दिवस. सगळेजण. त्यांनी घराची किल्ली दिली. मग हा आणि आशू शेजारी झोपतील रात्री. खूप खूप गप्पा मारू. तिचा उत्साह पाहून नीरजाला काही नाही म्हणता आलं नाही. कोबीची भाजी, टोमॅटोची कोशिंबीर, आमटी, पोळ्या, भात, साधासा स्वयंपाक, पण चवदार. साधच केलंय ग, रात्री बनवूया स्पेशल. असू दे ग, उलट असंच बरं, नीरजा म्हणाली. आता काकूबाई सारख्या, आजीबाई सारख्या राहत नसलो तरी वय झालंय आपलं. काही नाही, अजून नाही, चिरतरुण आहोत आपण, आनंदी म्हणाली. संध्याकाळी चौपाटीवर जाऊ, हिंडू फिरू. अगं कशाला, फक्त गप्पा मारायला आले मी, नीरजा आमटी वाढून घेत म्हणाली. लहानपणच्या गप्पा. होतील ग, आनंदीने म्हटलं. तुला हवं तेवढं राहा. आणि हो, संकोच करायचा नाही. आई तुझी किती छान करायची ना पुरणपोळ्या. नवरात्रीत मला कुमारिका म्हणून बोलवायची. मज्जा यायची ना. तेव्हा आपण जत्रेत जायचो, डबे घेऊन बागेत जायचो, नीरजानं म्हटलं. एकत्र अभ्यास करायचो. अभ्यासापेक्षा गप्पाच जास्त, तरी पहिल्या 5तला नंबर सोडला नाही. आनंदीचा हात तसा स्थिर राहिला, हातातल्या घासासकट. खरंच ग, मस्तच होते ते दिवस. शाळेतल्या मुलांचं बागडणं बघते ना, तेव्हा रोजच ते दिवस आठवतात. सर्वात श्रीमंत दिवस होते ते. नीरजा तिचं बोलणं ऐकता ऐकता तिच्यातल्या गोड भावनांसकट तिला शोषून घेऊ पाहत होती. अगदी निर्मळ निलाखस मन. ना खंत ना खेद, अगदी तृप्त, समाधानी. काय ग, काय झालं? आनंदीनं नीरजाला हटकलं. काही नाही ग, हा क्षण असाच राहावा नाही. मी तुला जेवढं ओळखते तेवढ्यावरूनच सांगते. तू प्रत्येक क्षणी असंच म्हणत असशील. तिनं असं म्हणता क्षणी दोघी खळखळून हसल्या. भरपूर गप्पा, चिक्कार आठवणीमध्ये रमून गेल्या. आठवणींचा पूर, आठवणींचा बहर. 2 घटका चटईवर लोळून एकमेकींच्या फिरक्या घेत, चौकशी करत, विचारपूस करत होत्या. दुपार उलटली तसं आनंदीनं तिला हट्टानं घराबाहेर पडायला लावलं. टॅक्सीनं चौपाटी गाठली. समुद्रावर उफाळणारं पाणी दोघींच्या मैत्रीच्या समुद्राचं प्रतीकच. दोघी छानशी जागा पाहून वाळूत बसल्या. समुद्राशी टेकलेलं आकाश कवेत धरावंसं वाटतं. कवयत्रीच आहेस की? नाही ग, आम्ही आपले काव्य रसिक, काव्यानं चिंब होणारे. नीरजानं तिचा हात घट्ट पकडला. वीणा ही असती तर? काय झालं तिला कुणास ठाऊक. तुझ्या मैत्रीपेक्षा अनमोल काय, आणि तिच्याही. तू अजितला नाही म्हणालीस. मला काय माहीत नाही, पण तिनंही सोडून द्यायचं. तूही. आत्ता तिघी एकत्र असतो ना. एवढी वर्ष झाली, सोडून द्यायचं, नीरजा न राहून म्हणाली. नीरू, आनंदी ओठ दाबत म्हणाली. इतकं सोपं नव्हतं मला ते. तुला माहीत नाही, वीणालाही नाही. काय? नीरजाच्या भुवया उंचावल्या.
तू लग्न होऊन गेलीस. आपण जेमतेम 17-18 वर्षांच्या. मग वीणाच्या आईनं मला अजितसाठी विचारलं. पण अजित किती फ्लर्टिंग करायचा. छे, फ्लर्टिंग शब्दही सोज्वळ. खरं तर त्यानं माझ्याशी कितीदा गैरवर्तन करायचा प्रयत्न केला. अर्थात हे वीणाला काकूंना माहीत नव्हतं. त्यांच्यासाठी मी गप्प बसले की वीणालाही काही कल्पना आली नाही. काकूंनीही मनापासून प्रांजळपणे विचारलं, पण त्यांना कसं सांगणार त्यांचा अजित कसा आहे. आनंदी सांगत होती तस तसा नीरजाचा घसा कोरडा पडत गेला. सभ्य वाटणारा अजित इतका साळसूदपणे नीच वागू शकतो. मी कसा संसार करणार त्याच्याशी, आनंदीनं विचारलं. आणि बाहेरही तो मुलींशी कसा वागत असेल. भले त्याची नोकरी गलेलठ्ठ पगाराची असो, मी कशी आनंदी राहू शकणार होते. माफ कर ग, नीरजा मनापासून म्हणाली. पण तू वीणाला बोलायला हवं होतंस हे. तिला वाटलं तुला मुंबईचं स्थळ आलं आणि तू त्याला नकार दिलास. मुळीच नाही. तू माझा संसार बघितलास, पण घनश्याममुळे मी आज खूप सुखी आहे. नावाप्रमाणे मी आनंदी आहे. आणि वीणाला सांगून काय होणार आहे. त्यांना मान्य झालं नसतं तर. तेही आहेच, नीरजा निश्वास टाकत म्हणाली. जाऊ दे, आला दिवस आनंदानं साजरा करायचा. वीणालाही ये म्हणाले असते, पण तिच्या मनातला किंतु असा दिवस साजरा करू देणार होता का. त्यापेक्षा आत्ता निदान आपण दोघी तरी खुश आहोत. नीरजाचे ओठ थरथरले. खरं तर तू अजितला धडा शिकवायला हवा होता. खंत वाटते. मला नाही खंत वाटत, कारण त्यापासून धडा घेऊन मी माझ्या शाळेतल्या शेकडो मुलींना आता हे शहाणपण शिकवते. त्यामुळे ना खंत ना खेद, आनंदीनं म्हटलं. पण अजितच्या कृत्याचा जाब. नियती आहे, आनंदीनं म्हटलं. हं, चल चल, तू ओली भेळ खाणार की सुकी, आनंदीनं दिलखुलास हसत विचारलं. आनंदी, नीरजा संभ्रमात पडली. क्षणोक्षणी आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलतेही. मग काय, तू मला भेटायला इतक्या लांब आली आहेस ना. मग, आणि मी पण अशी नाही बाई. आला क्षण छान मजेत जगायचा. या मुंबईनं शिकवलंय आपण जिवंत आहोत हेच सर्वात आनंददायी आहे. नीरजा तिच्याकडे कौतुकानं बघत राहिली. आणि हो, भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम या बेतानंतर आज रात्री मनमुराद गप्पा. उद्याची सुट्टी टाकलीये. उद्या मुंबई भटकूया. शनिवार रविवार आहेस मोकळा. कठीण आहेस तू. मुंबईच्या लोकलप्रमाणे तुझी कल्पनाशक्ती धावते. मी तर आजच जाणार होते. अजिबात नाही. आमचे जीजू तर नाहीत तिकडे घरी. मुलगा सुनेला राहू दे की एकटं. छळू नकोस. मी कुठे छळते, विचार अर्पिताला. विचारीन. चांगले 4 दिवस आहेत की. आनंदीचा उत्साह ओसंडून वाहत होता. अजित वीणाच्या ऐश्वर्यापुढे आनंदीचा चाळीतला संसार खरंच जास्त ऐश्वर्यवान होता. समुद्राप्रमाणे विशाल. त्या फेसाळत्या पाण्यात चालता चालता नीरजाचं मनही प्रेमाने चिंब भिजून गेलं. पावलांना स्पर्श करणाऱ्या पाण्याप्रमाणे उबदार वाटत होतं. आनंदीचा हात घट्ट धरत तिनं वीणाच्या मनातला गैरसमज धुवून काढण्याचं मनोमन ठरवून टाकलं. निर्मळ मनाच्या आनंदीवर उगाचच किलमिश नको म्हणून. वीणा व अजितला न दुखावता. आपल्यालाच नव्हे तर त्या दोघींनाही त्यांचं बालपण सुंदर वाटावं, सुगंधी अत्तराच्या कुपीसारखं म्हणून. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली श्वेता कुलकर्णी यांची ना खंत ना खेद ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे माझ्या आधीच्या सगळ्या कथा आणि येणाऱ्या नवीन कथा सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. तुम्हा सर्वांना
गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.